प्रोफेसर गोविंद स्वरूप भारतामध्ये आल्यानंतर रेडिओ खगोलशास्त्राची सुरुवात तेव्हा झाली. गोविंद स्वरूपांनी वेगळं काहीतरी करूया आणि जगातल्या शास्त्रज्ञांना आपण आकर्षित करूया का असं स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नाचं नाव GMRT. जुन्नर मधलं खोडद हेच ठिकाण का निवडलं गेलं? 50-55 हजार किलोमीटरचा सर्वे केला, त्याची निरीक्षण केली आणि इंदोर, दौंड, पुणे, कर्नाटकामध्ये नंतर सगळ्यात विचार केल्यानंतर एक खोडदची जागा निवडण्यात आली. तर ह्या जेव्हा रेडिओ दुर्बिणी असतात ना, ह्यांना बाकीचा जो रेडिओच्या लहरींचा इंटरफरन्स म्हणतो आपण किंवा तो अडथळा आहे तो नसावा. एक प्रकारे रेडिओ पोल्युशन नसावं. आता ह्याच्यातले जे वैज्ञानिक कारण आहेत की का रेडिओ दुर्बिणीला तिथे आहेत, तर तुम्ही जर का जुन्नरच्या भागाचा अभ्यास केला तर जुन्नर तालुक्यातल्या अनेक टेकड्यांनी वेढलेला तालुका आहे. कमी प्रमाणात पाऊस पडतो, बर्फ शक्यतो पडत नाही आणि महाराष्ट्र शासनाने तो नो इंडस्ट्रियल झोन म्हणून जाहीर केला, कारण रेडिओला अडथळे त्याच्यामुळे येतो. ह्या सगळ्यांनी मग नंतर तिथे ते आपण खोडद हे ठिकाण निवडलं.